बारामतीत 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वाचा, रोहित पवारांचा पोलिसांना इशारा. बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे 14 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून मुलीचे आईसोबत बोलणे झाले होते. त्यानंतर ती घराबाहेर गेली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. रविवारी पहाटे साईनगर परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना, अजित माझ्यासोबत जिल्हा परिषदेपासून आहे. मृत्यू कसा झाला हे पोलीस सांगतील. काय झालं हे तपासणी झाल्यानंतर कळेल. एवढ्या कमी वयात अशी घटना घडली असेल तर ते समजण्यापलीकडचं आहे, असे म्हटले. यावेळी त्यांनी DYSP आणि डॉक्टरांसोबत चर्चा झाल्याचे सांगत शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत हलगर्जीपणा होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. खरं काय घडलं, कशामुळे घडलं हे समजायला हवं, त्यानंतर मी अधिक बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली. पोलिसांचा वचक कमी झाला आहे असं बोलता येईल. इतर ज्या घटना घडत आहेत त्याबाबत होम डिपार्टमेंट कमी पडते, अशी टीका त्यांनी केली. बारामतीमध्ये यापूर्वी प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTV बसवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता, असे सांगत हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अनेक वर्षे जाऊन सुद्धा हा प्रकल्प मंजूर झाला नाही. बारामतीचं नाव होतं म्हणून हे झालं नाही का, असा सवाल त्यांनी केला. मात्र या घटनेवर सध्या घाईघाईने निष्कर्ष काढणार नसल्याचे सांगत त्यांनी तपास यंत्रणेला काम करू देण्याची भूमिका घेतली. आम्ही आत्ताच काही बोलणार नाही. हे सगळं पोलिसांवर सोडलं आहे. पोलिसांकडून कामचुकारपणा झाला तर महागात पडेल. त्यातला गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे साईनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि मृत्यूचे नेमके कारण काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल संध्याकाळी आम्हाला पोलिसांना एक पहाटेची अवस्था माहिती बरोबर की एक मुलगी मिसिंग आहे. अंदाजे 14 वर्ष वय आहे तिचं आणि ती मुलगी मिसिंग आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनीच पोलिसांना अशी माहिती दिली की संध्याकाळी 10:30च्या आसपास मुलीच्या काहीतरी मोबाईलमध्ये बघण्यात आलं आणि आईने तिला थोडंसं हे केलं की काय असं. त्यामुळे त्या मुलीला राग आला आणि ती मुलगी घरातून निघून गेली. मग पालकांनी थोडंसं तिला शोध घेतल्यानंतर 3:30च्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले की मुलगी मिसिंग आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि 3:30 ते 4:30 एक तास स्वतः आमचे पोलीस आणि मुलीचे पालक यांनी तिचा शोध घेतलेला आहे या परिसरामध्ये कुठे मिळते का. पण तशी मुलगी काय कुठं मिळाली नाही. त्यानंतर आपण ती 14 वर्षाची असल्यामुळं आपण एक 5 वाजेच्या आसपास मुलीला कुणीकडे किडनॅप केला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सोबतच मुलीचा शोध चालू होता. 3 पथकं त्यासाठी आम्ही पाठवलेले होते. मुलीचा शोध घेत होते. मुलीचे पालक पण मुलीचा शोध घेत होते. पण एक अंदाजे 8-8:30च्या आसपास आम्हाला एक कॉल आला आणि त्यामध्ये अशा ठिकाणी एक मुलगी आहे, पडलेली आहे. तर आम्हाला तशी माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस तात्काळ पोचलेले आहेत. तात्काळ मी स्वतः त्या ठिकाणी पोहोचून व्हेरीफाय केलेलं आहे. पालकांनी त्या मुलीला ओळखलेलं आहे, ती त्यांचीच मुलगी आहे. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अजून शोध घेतला असता त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगला जिन्यातून आम्ही स्वतः जाऊन चेक केला असता. जिन्याचं जो दरवाजा आहे वरचा टेरेसचा त्याला बाहेरून कडी आहे. मग आम्ही तर शिड्या वगैरेच्या सहाय्यानं आमचे पोलीस वर गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा चप्पल आढळून आलेली आहे. मग सध्या आमचा तपास चालू आहे. आम्ही CCTV व्हेरीफाय करत आहोत. शक्यता सगळ्या आम्ही शंका क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत. तपास झाल्यानंतर याबाबत मीडियाला डिटेल माहिती दिली. मध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही कारण अजून PM झालेलं नाही.
पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत. तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे. संबंधित जखमा डॉक्टर PM नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की PM कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं ॲनालिसिस होईल. पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीनं स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे. ISS म्हणजे टेरेसला उघडता येत नव्हता, मुलगी वरती गेली आणि तिनं कडी लावली अशी शक्यता आहे. त्यासंबंधी आम्ही CCTV चेक करतोय की मुलगी किती वाजता बिल्डिंगमध्ये गेली किंवा ती किती वाजता तिच्या घरातून बाहेर गेली ह्याचा आमची शक्यता तपास चालू आहे. CCTV चेक करतायत, 2-3 टीम लावलेले आहेत. ते CCTV चेक केल्यानंतर थोडं क्लॅरिटी येईल. पोलीस ह्यामध्ये CCTV चेक करतील, मुलगी घरातून किती वाजता गेली, त्यानंतर ती कोणत्या ठिकाणी गेलेली आहे आणि तिच्यासोबत इतर कोण दिसतंय का, ती त्या बिल्डिंगमध्ये गेली का हे CCTVवरनं चेक होईल. त्यासोबत त्यांचे काय कौटुंबिक वाद झाले मुलीचे काल, त्यासंबंधी तिथं काय माहिती मिळते का आम्हाला गोपनीय किंवा अजून काही गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला इतर काही शंका असतील तर त्यासंबंधी आम्ही चौकशी चालू आहे. CDR चेक केलेलं नाही. आत्ता आपण अजून त्यामध्ये CDRला नंबर पाठवलेला नाही. CDR यायला किमान 48 तास 24 तास लागतात. अजून CDR काही चेक केले नाहीत. आमच्या प्रथम माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता. मुलगी ही आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत होती. मुलीकडे मोबाईल नव्हता तर आम्ही आईचा आणि त्या पुढच्या मुलाचा जो संशयित आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करतोय. त्यांचे मोबाईल ताब्यात आहेत. त्यासंबंधी काय माहिती मिळाली तर तुम्हाला अपडेट दिली. नाही, गुन्हेगारीचं कसं आहे, 2 पद्धतीचे गुन्हेगारी असते. एक असते की म्हणजे कुणी कोयते घेऊन दंगल करणे किंवा कोयते घेऊन हाणामारी करणे. तर हे आत्ता जे गुन्हे घडतात ना, हे स्पेसिफिक लोकलाइज गुन्हे आहेत. हे अंतर्गत कुटुंबामध्ये गुन्हे घडतात. ह्याला आपण असं गुन्हेगारी वाढलं असं नाही म्हणू शकत. जर कुठं कोयते घेऊन कुठं गाड्या फोडणं हे फोडलं तर ती एक गुन्हेगारी वाढते किंवा मुख्यमधले आरोपी गुन्हे करतायत किंवा तडीपार केलेले आरोपी गुन्हे करतायत. तर तसं मी आल्यापासून मागचे 2 महिने मी चार्ज घेतल्यापासून तरी कुठं माझ्या डिव्हिजनमध्ये मर्डरचा गुन्हा नाही किंवा असा कुणाला कोयत्यावर कुणी वार केले असे काही गुन्हे नाहीत. सोबत पोलिसांनी आता एक तुम्ही माहिती घेतली असेल तर 30 बुलेट शोधलेले आहेत. वडगाव निंबाळकरच्या पोलिसांनी 10 चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन केलेले आहेत. तर अशा पद्धतीचं हे आहे. 2 दिवसापूर्वी सर तांदवड्यामध्ये आईचा आणि मुलाचा मृतदेह सापडला. काय निष्पन्न झाले त्या ठिकाणी पण अशी सिच्युएशन आहे की दोघंच होते घरामध्ये, आतून कडी लावलेले होते. आम्ही स्पॉटला व्हिजिट केलेले आहे आणि त्यामध्ये घरच्यांची काही कोणावरती शंका नाही. दोघांनी पण आज स्वतः आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. कारण कडी आतून लावलेली होती आणि त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे जी मयत महिला आहे तिच्या मिस्टरांनी दरवाजा तोडलेला आहे. सोबत 2 साक्षीदार आहेत, दरवाजा बाहेरून तोडलेला आहे. त्यामुळे आज त्यामध्ये पण सध्या आम्ही तपास चालू आहे. पण जे गुन्हेगारी वाढली असे काय स्पेसिफिक गुन्हे घडत आहेत, कोयत्याचं किंवा कोयता गँग आहे असे काय मागच्या 2-3 महिन्यामध्ये तसे गुन्हे नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी हे स्पेसिफिक गुन्हे घडत आहेत, कौटुंबिक वादातून गुन्हे घडत आहेत. ह्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढला असं त्याला म्हणजे आमचं तर तसंही नाही. बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो आहे. माझा PA अजित जो माझ्याबरोबर जिल्हा परिषदपासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची 15 वर्षाची मुलगी, तिचा मृत्यू काल झाला, आज सकाळी झाला. खरं तर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं हे तपासानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, ते सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे असते. पवार परिवार, माझा सगळा परिवार व त्याच्याचबरोबर बारामती ॲग्रोचे सर्व जे कर्मचारी आहेत ते अजित आणि त्याच्या परिवाराबरोबर आहेतच. DYSP साहेबांबरोबर माझी चर्चा झाली. दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एकतर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको. पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत,
कशामुळे तिचा मृत्यू झाला हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आत्ता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही. पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारणं आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराशी चर्चा करून मग पुढे मीडियाबरोबर काय बोलायचं हे मी त्या ठिकाणी ठरवेल. तर बघा, बारामती असो नाही तर महाराष्ट्रामधला कुठलाही तालुका नाही तर गाव असो, तिथं जर एखादी घटना घडत असेल ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर अन्याय होत असेल तर ही गोष्ट आपल्याला पटणार नाही, पटणारीही नाही. आणि त्याच्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा वचक हा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी कमी झाला आहे असं आपल्याला तिथं बोलता येईल. पण हा जो इन्सिडेंट झालेला आहे, ही जी घटना घडलेली आहे, याच्यात खरं काय घडलं आहे हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आत्ता तरी आपल्याला सांगता येणार नाही. पण इतर ज्या घटना ज्या घडत आहेत म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा आणि इतर परिसरामध्ये कुठं ना कुठंतरी होम डिपार्टमेंट या बाबतीत कमी पडतं आहे हे मात्र नक्की आहे. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहीत असेल बारामतीमध्ये नवजात एक लहान मुलगी ही रस्त्यावर तिथं सापडली. देवाच्या कृपेने ती जिवंत होती, तिच्यावर ट्रीटमेंट तिथं करण्यात आली. मग ती मुलगी तिथं सापडली कशी? आता काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात CCTV कॅमेरा हा मंजूर केला होता. अजितदादांनी मंजूर करत असताना बारामती शहरासाठी खूप मोठा प्रोजेक्ट तिथं मंजूर केला होता. पण त्याच्याचबरोबर काटोल म्हणजे अनिल देशमुख साहेबांचं जे गाव आहे तिथेही मंजूर केला होता आणि कर्जत आणि जामखेड अशा 2 ठिकाणी तिथं मंजूर झाला होता. पण दुर्दैव असं या गोष्टीला अनेक वर्ष जाऊनसुद्धा कदाचित तो CCTVचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही. तर बारामतीचं नाव होतं म्हणून मंजूर नाही झालं का वेगळं काय कारण आहे हे सांगता येणार नाही. आता ते नवजात बाळ जे सापडलं ते तिथं कुणी ठेवलं, कोण ते लोक होते हे आपल्याला सापडतच नाही आहेत. त्याचं कारण CCTV कॅमेराज त्याच्या परिसरामध्ये नाही. ही सुद्धा घटना जिथं घडली एका बिल्डिंगला CCTV आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाही आहेत. पण आसपासच्या परिसरामध्ये CCTVचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठं ना कुठंतरी CCTV कॅमेरा प्रत्येक मोठ्या शहरामध्ये असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा तपासामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो. तर इन्व्हेस्टिगेशन हे पूर्ण न झाल्यामुळे याच्यावर एखादी स्टेटमेंट देणं नाही तर बोलणं हे मला असं वाटतं योग्य ठरणार नाही. कारण परिवार फार भावनिक या बाबतीत तिथं झालेला आहे. लोकांशी बोलत असतानासुद्धा संमिश्र प्रतिक्रिया तिथं येत आहेत. त्यामुळे पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंटवर आणि परिवारावर हा विषय आम्ही तिथं सोडलेला आहे. पुढच्या 3 तासामध्ये जो काही जिथं ती घटना घडली असं म्हणलं जातं, ज्या बिल्डिंगजवळ नाही तर बिल्डिंगवरून ही घटना घडली तिथला CCTV कॅमेरा पोलीस डिपार्टमेंट तिथं बघत आहे. आणि मग ते बघितल्यानंतर किती वाजता ही घटना घडली असावी, मेडिकल डिपार्टमेंटकडनं सुद्धा आपल्याला किती वाजता मृत्यू झाला याचा वेळ काळ त्या ठिकाणी कळेल आणि मग त्याच्यात आपण खरं काय घडलं हे बोलू शकतो. पण विषय एवढाच आहे, मी पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कामचुकारपणा जर पोलीस डिपार्टमेंटकडनं झाला तर त्यांना त्या बाबतीत नक्कीच महागात पडेल हे मात्र तिथं मी सांगितलेलं आहे. गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. बऱ्यापैकी आम्हाला ज्या काही गोष्टी करत आहेत की आता हा इन्सिडेंट झाला म्हणून खरं तर मी बोलतोय राजकीय इथं वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. पण जेव्हा अजितदादा होते तेव्हा गुन्हेगारी नाही प्रमाण खरं तर बारामतीमध्ये होतं. कुठंच भीती वाटायची, एक वचक असायचं दादांचं. कुठे काय घडलं तर दादा स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन असायचे. पण कुठं ना कुठंतरी ती जी कायदा व सुव्यवस्थेची घडी आहे ती विस्कटली हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काही लोक धमकावत आहेत. त्याच्याचबरोबर एक्स्टॉर्शन काही प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्याचबरोबर ज्या मृत्यूच्या, मारण्याच्या, धमकवायच्या जे काही प्रमाण आहे आपलं या बारामतीमध्ये वाढलं आहे हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जाणवतं आहे. ड्रग्सच्या बाबतीत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत मी स्वतः एक बैठक SP साहेबांबरोबर घेतली होती आणि ती बैठक झाल्यानंतर तुम्हाला माहीत असेल 6 दिवसातच 2-2.5 कोटी रुपयाचे गांजा तिथं सापडला होता. त्याच्याचबरोबर काही चांगल्या मीडिया चॅनलच्या मदतीने व तुमच्यासारख्या प्रेसच्या लोकांनी
काही स्टोरी केली होती की नॉर्मल औषधं पेनकिलर हे ड्रग्ज म्हणून वापरले जातात आणि त्याच्यातसुद्धा एक साठा बारामतीमध्ये काही महिन्यांपूर्वी तिथं सापडला होता. त्यामुळे कुठं ना कुठंतरी अजितदादा असताना जी कायदा व सुव्यवस्थेची घडी जी आपल्या बारामतीमध्ये बसली होती नक्कीच आता विस्कटली असं आपल्याला सांगावं लागेल. त्यामुळे खोलात जाऊन डिटेलमध्ये राहून आणि कुठं ना कुठंतरी एक वचक हा कितीही पोलीस अधिकारी चांगला असला तरी पोलीस प्रशासनावर आणि इतर प्रशासनावर वचक असल्याशिवाय एक धाक असल्याशिवाय ते डिपार्टमेंट तिथं कुठंच नीट पद्धतीने काम करत नाही हे मात्र खरं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.